आज टिफिनसाठी बनवलं होतं खारं वांगं. तर त्यासाठी कोवळी अशी वांगी स्वच्छ अशी धुवून घेतलेत. त्याची अर्धी अशी देठ काढून काटे काढून त्याला मधून असं चिरून घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, लसूण, मिरची, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही वापरू शकता. कोथिंबीर टाकून त्याला बारीक असं वाटून घेतलंय. ते जे वाटण आहे ते एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्येच 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकले, हळद टाकले, थोडीशी अशी हिंग टाकली. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्यातच 1 चमचाभर इतकं तेल घालायचं. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून सगळी वांगी जी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला भरून घ्यायची. एका पॅनमध्ये इथे तेल टाकायचं, त्याच्यामध्येच राई जिरे टाकायचे, कढीपत्ता चांगला टाकायचा. त्यानंतर आपल्याला जे उरलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे. सगळी वांगी त्याच्यामध्ये ठेवायचे, थोडंसं मिक्स करून झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटाची चांगली अशी वाफ द्यायची. वांगी जी आहे ती ऑलमोस्ट आपली व्यवस्थित अशी वाफलेली आहेत. अगदीच थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ टाकून झाकण ठेवून पुन्हा एक 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं असं शिजवायचे आणि इथे आपलं मस्त असं